जिला पुलिस अधीक्षक प्रदीप गुंटी ने कहा कि आइए जिले में गणेश और ईद मिलाद त्योहार शांति और सौहार्दपूर्ण तरीके से मनाएं। वे मंगलवार को गणेश उत्सव और ईद मिलाद समारोह के मद्देनजर जिला पुलिस अधीक्षक कार्यालय में आयोजित सद्भावना बैठक को संबोधित कर रहे थे। देश में गणेश उत्सव बड़े पैमाने पर मनाया जाता है। हमारे बीदर जिले में भी गणेश उत्सव बड़े उत्साह, उमंग और सौहार्द के साथ मनाया जाता है। उनकी पहली प्राथमिकता यह सुनिश्चित करना है कि त्योहार के अवसर पर जिले में कोई परेशानी न हो। आइए हम गणेश उत्सव को भव्य, शांतिपूर्ण और सौहार्दपूर्ण तरीके से मनाएं। उन्होंने कहा कि उनका विभाग जनता की मदद के लिए हमेशा तत्पर है और जनता को भी उनके निर्देशों का पालन करना चाहिए। तेज आवाज में डीजे या लाउडस्पीकर का प्रयोग न करें और समय सारिणी का कड़ाई से पालन करें। पुलिस विभाग के 31 दिशा निर्देशों का पालन करें। उन्होंने कहा कि त्योहार के कारण सुबह 6 बजे से रात 10 बजे तक लाउडस्पीकर चालू रखा जाना चाहिए और विसर्जन के दिन समय का पालन करना बहुत जरूरी है। उन्होंने कहा कि पिछले साल हुई गलतियों को इस साल नहीं दोहराया जाना चाहिए। उन्होंने कहा कि विसर्जन जुलूस के दौरान एम्बुलेंस, दमकल और अन्य आपातकालीन वाहनों के लिए रास्ता बनाया जाना चाहिए। इस अवसर पर बोलते हुए नगर परिषद के अध्यक्ष मोहम्मद गौस ने कहा कि जिले में मौसम की स्थिति बहुत खराब है और शहर यह सुनिश्चित करेगा कि कोई व्यवधान न हो तथा सभी लोग मिलकर त्योहार मनाएं। गणेश मंडली के अध्यक्ष चंद्रशेखर पाटिल गदगी ने कहा कि बीदर जिला अपनी सद्भावना के लिए जाना जाता है। इस वर्ष भी गणेश उत्सव भव्य, शांतिपूर्ण और सौहार्दपूर्ण ढंग से समय सीमा और पुलिस विभाग के दिशा निर्देशों के अनुसार मनाया जाएगा। इस अवसर पर अतिरिक्त जिला कलेक्टर शिवानंद कराड़े, अतिरिक्त पुलिस अधीक्षक चंद्रकांत पुजारी, वन विभाग के उप संरक्षक आशीष रेड्डी, डीएसपी शिवन गौड़ पाटिल, शशि होसरली, नंद कुमार वर्मा, नगर सभा सदस्य अब्दुल अजीज मुन्ना, जमानत इल्लामी के निजामुद्दीन और अन्य धार्मिक नेता आदि उपस्थित रहे। कैमरामैन पपुराज का कवरेज। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಒಂದು ಭಾವನೆ ಇರ್ತದೆ, ಯಾಕೆ ಯಾವ ಹಬ್ಬಕ್ಕೂ ಪೊಲೀಸರು ಈ ರೀತಿ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಶಾಂತಿ ಸಭೆ ಹೇಳಿ ಕರೆಯಲಾರದು, ಇದೇ ಒಂದು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಪ್ರತಿಷ್ಠಾವಂತವಾಗಿ ಗೃಹನಿಷೇಧ ತಗೊಂಡು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲನ್ನು ಕರೆದು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ಸ್ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ? ನಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಬಹುದಿತ್ತಲ್ಲ, ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ ಅಲ್ವಾ ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಈ ರೀತಿ ಭಾವನೆ ಇರಬಹುದೇನೋ ಮೈಂಡಲ್ಲಿ. ಬಟ್ ನಾನು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ನಾವಿದ್ದಿದ್ದು ನಿಮಗೋಸ್ಕರ, ನಿಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಹಬ್ಬವನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿದ್ದು. ನಿಜ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಈಗ ನಾನು ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕಿರ್ಬೋದು, ನಾನು ಅಧಿಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದೇನೋ, ಬಟ್ ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಥರನೇ ಪಬ್ಲಿಕ್. ಇದೇ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಬಿಟ್ಟು ನಾನು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ, ನಾನು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ನಿಮ್ಮ ಥರನೇ ನಾನು ಒಂದು ಕಾಮನ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಗಿ ಇದೇ ಹಬ್ಬವನ್ನು ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನಾನು ಕೂಡ पब्लिक बहुत ही अच्छा दिन है, क्योंकि जो मीटिंग रखी गई है पूरे डिपार्टमेंट को बहुत बहुत बधाई दी जाती है। एसपी साहब को, एडिशनल एसपी साहब को, डीएसपी साहब को, एडीसी साहब को और फॉरेस्ट ऑफिसर साहब को, और यहाँ पे आए वाले पूरे महामंडली अध्यक्ष और जो भी गणेश अर्जन के अध्यक्ष हैं, हम तमाम लोगों को दिल की गहराई से बधाई जाती है। इधर गंगा और जमुना की तहजीब एक नाम रखा गया है, उसी को हम सब मिलकर कायम रखना है। गणेश अर्जन सभी समाज के लिए ये प्रोग्राम रहता है। गणेश अर्जन बहुत बड़ी ईद है कि आप हम सब मिलकर ये ईद करना है, क्योंकि जैसे कि मौसम बिल्कुल बहुत ही खराब चल रहा है, इतनी बारिश हो रही है पूरे इंडिया में, जहां भी आप देख रहे हैं, फिर भी हम बहुत ही अच्छे मुकाम पे है बीदर, क्योंकि हम ऊपर सतह पे रहने से हमको कुछ प्रॉब्लम्स नहीं हो रहे। जैसे कि हमारे साथी बता रहे हैं, जहां भी जो भी गंदगी पड़ी है, पूरी म्युनिसिपालिटी की तरफ से आपको आश्वासन देता हूं कि अभी बैठने के लिए अभी 10 दिन है, जब तक हम ಅದನ್ನು ಯಾವ ತರ ಆಚರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆಲ್ರೆಡಿ ವರ್ಮ ಅವರು, ಬಾಬು ಅಲಿ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೆಚ್ಚಿದೇನು ಹೇಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಏನದು ಅಂತಂದ್ರೆ ವಿಸರ್ಜನೆಯಿಂದ ಅಷ್ಟೇ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡು ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈಗ 4 ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತೊಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದಿದ್ದೆವು. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಏನು ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಾರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಲ್ಲೂ ವಿಚಾರ ಮಾಡೋಣ. ಯಾವುದೇ ರೀತಿಲಾಗಲಿ ವಿಸರ್ಜನೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಲಿ ಆಗಬೇಕು, ಸಮಯದ ಪ್ರಕಾರ ಆಗಬೇಕು. ಅವ್ರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಗಲ್ಲ, ನಮಗೂ ತ್ರಾಸ ಆಗಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ದು ಒಂದು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇದೆ, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವೆಲ್ಲ ನಡ್ಕೋಬೇಕು.
ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಡಲದ ಗಣಪತಿದವ್ರದ್ದು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ನಮ್ಮ ಮೀಡಿಯೇಟರ್ ಮಾಡಿ ನೀವು ಇದಾಗ್ತಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅವ್ರ ಸಗಟ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲ 4 ಗಂಟೆಗೆ ಬಂದಾಗ ಮತ್ತೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದಂತ DSP ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಂತವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. आप हमारे बाद शशि होसल्ले और मुन्ना भाई भी जो है आपसे बात करेंगे. हमारी ख्वाहिश है कि ये नौजवानों को भी शशि होसल्ले को पहले बात कराएं. दो बात नहीं वैसा नहीं. आप आइए, कुर्सी लीजिए, माइक लीजिए, बात करिए. मुन्ना साहब आपकी मुन्ना आपकी बहुत अहमियत है यहाँ पे, ऐसा नहीं है. आप भी बहुत जिम्मेदार हैं. सर आप नौजवान कहा आप भी बुढ़े हो गए. ठीक है आप ही बात करते हैं, नाराज होने की क्या बात है. सबको चांस देते हैं, ऑफिसर देते हैं. सुने क्या साहब, यहाँ पे मैं गणेश त्योहार की और ईद मिलादुन नबी के ये तो मौका पर हिंदू और मुसलमान भाइयों को एक साथ बधाई देता हूँ. आप तमाम से गुजारिश कबूल फरमाएं. मैं बधाई देता हूँ SP साहब को. ತಕ್ಷಣ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಲಿ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಆಗಲಿ, ಜನರಾಗಲಿ ಅದಕ್ಕೆ ಗೌರವ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆದ್ರೆ ಅನಾವಶ್ಯಕ ಕೋರ್ಟ್ ಹಬ್ಬಗಳಿಗೆ ಅಡೆತಡೆ ಮಾಡಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಹಬ್ಬಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಅಂಗನು ನ್ಯಾಯಾಂಗ, ಕಾರ್ಯಾಂಗ, ಶಾಸಕಾಂಗ, ಪತ್ರಿಕಾರಂಗ ಯಾವ ರೀತಿ ಅದೇನೋ ಅದನ್ನು ನಮ್ದು ಹಂಗ ಇದೆ. ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬೀದರ್ನಾಗ ಏನು ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ದೇಶದಾಗೆಲ್ಲ ಕೋರ್ಟ್ಗಳವ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್, ಹೈಕೋರ್ಟ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅವ. ನಮ್ಮ ಬೀದರಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ಹಬ್ಬ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಗ್ತದೆ, ನಮಗೆ ಯಾಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದ? ಈ ಮಾತು ಇದನ್ನ ನಾವು ಬೇರೆ ರೀತಿಯಿಂದನೂ ಅವ್ರ ಕಿವಿ ತನಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆವು. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ರೀತಿ ಆದಾಗ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಜೊತೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ವೇದಿಕೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಜನರ ಕಡೆಯಿಂದ, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕಡೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಇದು ಆಗಲ್ಲ. ನೀವು ಇಲ್ಲಿನ ಜನರ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ